शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन पनवेलमध्ये वर्धापन दिन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। जय्यत तयारी करण्यात आली आहे। या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन सोहळा पनवेलमध्ये पार पडतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय मार्गदर्शन करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे आहे। तसेच आगामी निवडणुका शेकाप महाविकास आघाडी सोबत लढणार का हे आजच्या मेळाव्यातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे। यावर खासदार संजय राऊत काय म्हणाले आपण पाहूयात। शेकाप पक्षाचा वर्धापन दिन आहे, स्थापना दिवस आणि सर्वच पक्षांचे नेते तिकडे उपस्थित लावतात। शेकाप पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला चळवळीतला एक महत्वाचा पक्ष आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची कामं शेकाप पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्यासारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे। मग मुंबईचा लढा असेल, बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचा लढा असेल, शेकाप पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि कष्टकऱ्यांचा पक्ष। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहे। स्वप्नील, शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन आपण सकाळपासूनच या ठिकाणी आहात, जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रीय मोर्चा खरं तर पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण सर्वांचं लक्ष या मोर्चाकडे आहे। शेकापचा हा मोर्चा असतोय, या पोहोचलेला आहे तो म्हणजे शेकापचं वर्धापन दिनानिमित्त जे सभास्थळ आहे त्या स्थळी पोहोचलेला आहे। जयंत पाटील जे शेकापचे सरचिटणीस आहेत ते सुद्धा दाखल होत आहेत थोड्याच वेळामध्ये। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण असणारे प्रमुख उपस्थिती राज ठाकरेंची आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत ते एकत्रित लढणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। आपल्यासोबत मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष महिला सेना या ठिकाणी अदिती आहे। अदितीजी, खरं तर राज ठाकरे या ठिकाणी थोड्याच वेळात येत आहेत, मात्र शेकाप सोबत आगामी निवडणुका लढण्यात येतील असं एकंदरीत म्हटलं जात आहे। काय नक्की यावरती माहिती आहे? सर्वात प्रथम शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाबद्दल मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। कदाचित आमच्या जन्माच्या बऱ्याच वर्षापासून हा शेतकरी कामगार पक्ष पनवेल रायगड सारख्या गावागावांमध्ये पोहोचलेला आहे आणि तो त्यांची एक पायाभूत आहे मूलभूत गरजा जो शेतकऱ्यांच्या गरजेच्या असतात त्यासाठी कायम कार्यरत आहेत। मग जयंत पाटील साहेब असू दे किंवा विवेक पाटील साहेब असू दे किंवा बाळाराम पाटील साहेब असू दे, प्रत्येक व्यक्ती तळागाळात जाऊन काम करतो। त्यामुळे राहिला प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आम्ही सोबत जायचं किंवा नाही जायचं हा सर्वस्वी निर्णय राजसाहेब घेतील आणि साहेब जो निर्णय घेतील त्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता असेल त्याबद्दल आम्ही तुम्हाला शब्द देतो। करते अनुकूल आहेत खालच्या पातळीवरती एकत्र येण्यासाठी? बघा, आपण आता प्रवाहात चाललोय त्या हिशोबाने बोलायला काही हरकत नाही, परंतु मी शेवटंती हेच म्हणेल की सर्वस्वी निर्णय हा साहेबांचा असेल की पुढे काय करायचं। पण आत्ताचं जे वातावरण बघता तुम्ही तळागाळाच्या कार्यकर्त्यांना जर विचाराल तर प्रत्येक कार्यकर्ता आनंदातच आहे। आम्हाला जर संधी दिली सोबत सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायची तर आम्ही प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायला नक्कीच तयार आहोत। नीलम, आपण पाहतो या ठिकाणी शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांचं भाषण असणारे या ठिकाणी संजय राऊत आहेत, विजय वडेट्टीवार असतील, शशिकांत शिंदे असतील, महाविकास आघाडीचे हे प्रमुख नेते सुद्धा आहेत। जयंत पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील अन्य काही कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या वर्धापन दिनाला सुद्धा सुरुवात होणार आहे। मात्र या वर्धापन दिनाच्या या सभास्थळी एकच चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे आगामी स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत त्या आता शेकाप कार्यक्रमस्थळी आधी येण्याआधी रॅली काढण्यात आली होती, ती रॅली कशा प्रकारे होती त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच या ठिकाणी शेकापचा हा 78वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये रॅली काढण्यात आल्या आहेत, मोर्चे काढण्यात आले आहेत। नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये सुद्धा 3 ठिकाणाहून रॅली काढण्यात आलेल्या आहेत। 3 ठिकाणच्या रॅली ज्या आहेत या सभास्थळी दाखल होणार आहेत। यातील पहिली जी रॅली खांदा कॉलनी येथील जी रॅली निघाली होती ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। या रॅलीचं नेतृत्व शेकापचे सरचिटणीस
जयंत पाटील हे करत होते. शेकापचे जयंत पाटील हे सभास्थळी या रॅलीतून दाखल झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह या रॅली दरम्यान पाहायला मिळतोय. कारण 78वा हा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाला महाविकास आघाडीचे नेते असणारे प्रथमच हा जो वर्धापन दिन आहे तो पनवेलमध्ये होत असून या पनवेलमधल्या वर्धापन दिनाला मोठे नेते उपस्थित राहणारे, आकर्षण असणारे. जरी राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे या मेळाव्यात सहभागी झाले असले तरी हा अराजकीय मेळावा आहे असं सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र हा मेळावा जो आहे तो आगामी पालिका निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिका असेल, या निवडणुकींसाठी तसेच जिल्हा परिषदा ज्या गाव पातळीवरच्या सुद्धा निवडणुका आहेत त्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण शेकापमध्ये सुद्धा अनेक जे नेते आहेत ते साथ सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत. शेकापमध्ये जयंत पाटील आहेत, त्यांचे बंधू सुद्धा काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते. यानंतर शेकाप कुठेतरी डबघाईला आलंय असं सुद्धा चर्चा होती. मात्र पुन्हा एक लाल वादळ आपण या ठिकाणी बघतोय. पनवेलच्या या पोलीस ग्राउंडमध्ये एक लाल वादळ पाहायला मिळतंय. जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत. जयंत पाटील पण प्रतिक्रिया सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. जयंत पाटील या ठिकाणी एक मशाल घेऊन दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जयंत पाटील हे आता व्यासपीठावरती गेलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल. त्यामुळे महत्वाची काही घोषणा या मेळाव्यातून राज ठाकरे करतात का किंवा संजय राऊत करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या राज्यामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी उभी आहे. याला शेकापने लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा पाठिंबा दिला होता. मात्र विश्वासघात केला असल्याचा आरोप झाला होता. यानंतर पुन्हा एका व्यासपीठावरती जयंत पाटील या ठिकाणी पाहतोय. महाविकास आघाडीचे सर्व नेते सुद्धा राहणार आहेत. त्यामुळे इथून पुढचा जो लढा आहे हा शेकाप सोबत आता महाविकास आघाडी लढणार आणि सोबतच राज ठाकरे सुद्धा असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे शेकापच्या कार्यकर्त्यांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.